श्री सिद्धभैरवाय नमः। आता काल सिद्धभैरवनाथ यात्रा साजरी झाली आणि आज काय हनुमान जयंती। सिद्धभैरवनाथ हे शंकराचे भक्त होते, शंकराचा अंश होता आणि हनुमान हा रामाचा भक्त होता। आता जयंती साजरी करणं म्हणजे काय? जयंती साजरी करणे म्हणजे त्याच्या अंगात जे गुण होते, सद्गुण होते, ते गुण आपल्या अंगात घेण्याचा संकल्प करणं, याचं नाव जयंती साजरी करणे। तर आपण तो जे त्याच्या गुणाची काय घेणं नाही, आपण फक्त ती जयंती साजरी करतो। शिवजयंती, हनुमान जयंती, कृष्ण जयंती, ह्या ज्या जयंत्या आहे तर त्या गुणाचं आपण आपल्या अंगात स्वीकार करणं, याचं नाव जयंती करणं। आता हनुमंत राम भक्त होता, त्यांनी रामाचे काम केलं, निष्काम काम केलं, काही मागितलं नाही। ब्रह्मचर्य, शक्ती उपासना, आणि आपण सुद्धा आपल्या अंगामध्ये शक्ती पाहिजे, ब्रह्मचर्य पाहिजे। आणि त्यांनी रामाचं काम केलं, आपण आपल्या आईबापाची सेवा केली पाहिजे, आपल्या देशाची, आपल्या कुटुंबाची। तर आज आपण काय केलो, आपण आपल्या देशाची, कुटुंबाची सेवा करत नाही, आपण बेमान झालो। तर आपण इनामदार झालो पाहिजे आणि आज ह्या दिवशी आपण संकल्प केला पाहिजे। हनुमंतराय ज्या वेळेला जन्मला तेव्हा त्यांनी सूर्याला आपलं काहीतरी फळ आहे म्हणून सूर्याला जरा गेला, अंधकार पडला आणि मग इंद्राने वज्र मारलं, त्याच्या हनुमंतीला लागलं म्हणून वज्रमान हनुमंत, हनुवटीला लागलं म्हणून त्याचं नाव हनुमान पडलं आणि सगळे देवांनी हनुमंताला वरदान दिलं। तर तो वरदान दिल्यानंतर त्याच्यापाशी सगळे गुण संपन्न होते, तर आपल्या अंगात थोडे तरी गुण आले पाहिजे। अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान। हादरली धरणी हादरले आसमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान। म्हणून रामदास स्वामी जे होते त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये हनुमंताचे मंदिर बांधले। त्याचा हेतू काय होता की शक्ती उपासना। आज आपल्याला जीवन जगायचं ठरलं तर काय पाहिजे, शक्ती पाहिजे, आणि शक्ती असली तर आपण जीवन जगू, स्वतः जगतो आणि दुसऱ्याला जगू शकतो। आज स्वतः जगायची अक्कल नाही, दुसऱ्याला काय जगवणार आहे? आज आपल्या जे जीवनामध्ये नकारात्मक विचार होतं का नाही, करू का नको, होईल का नाही, हे झालेले, मी हे करीनच, ही शक्ती अंगात करण्याकरता बल उपासना म्हणून हनुमंताचे मंदिर बांधले। तर एकदा काय झालं, सीतामाई डोक्यामध्ये शेंदूर भरत होती आणि हनुमंताने विचारलं का माई हे काय करते? म्हणून रामाचं आयुष्य वाढण्याकरता मी हे करते। आणि मग त्याने सगळ्या अंगाला शेंदूर लावून घेतला। सीतामाने विचारला काय केलं? म्हण तू जर ह्या शेंदूर लावण्यानं जर माझ्या रामाचं आयुष्य वाढत असेल तर मी सगळ्याच अंगाला लावून घेतला। म्हणून आज हनुमंतरायाला शेंदूर लावला जातो। आणि ज्या वेळेला लंकेमध्ये नवरत्नाचा हार दिला त्यावेळेला नवरत्नाचा हार त्याने डोक्यात तोंडाचा फोडून लागला। सीतामाईला राग आला, एक एक मणी पृथ्वीचं मोल होतं आणि असं का करतो म्हणजे याच्यात राम नाही। आपले जीवन तसंच आहे, आपण काय करत असलो ना याच्यात काय मिळेल, याच्यात राम नाही। आणि मग त्याला विचारलं राम कुठे? तर म्हणे माझ्या हृदयात आहे। छाती फोडली तर त्याच्यात त्याला रामाला त्याच्यात राहावं लागलं आणि रामाला त्याला आलिंगन दिलं का असं आपल्याला रामाची भेट व्हावा म्हणून हनुमंताची उपासना, शक्ती उपासना, बल उपासना म्हणून प्रत्येक तरुणांना सकाळचे उठल्यानंतर हनुमान चालीसी, संध्याकाळी काळभैरव अष्टक हे घेतलंच पाहिजे। काळभैरव अष्टक ही सुद्धा शक्ती उपासना आहे, हनुमान चालीसा ही शक्ती उपासना आहे। आजच्या तरुणांना ही उपासना नको आहे, व्यायाम नको आहे, होतं का नाही, करू का नको। आजचा तरुण म्हातारा आहे का तरुण आहे हेच काय, मनुष्य शरीरानं जरी म्हातारा झाला तरी मनानं तरुण पाहिजे। मन खरं शक्तीचं कारण मन आहे। मन जर पॉवरफुल असलं तर मग मन पॉवर करण्याचं दैवत म्हणजे जय बजरंगबली। जय बजरंगबली जर म्हणलं
तर मन शरीर स्मरण पावतं. म्हणून हे स्मरण पावण्याकरता आपले जीवन जगण्याकरता हनुमंतराय आपल्या उपासना ही आपल्या गरजेची आहे. म्हणून आजच्या दिवशी आपण संकल्प करू आणि दररोज प्रत्येक तरुणांना सूर्यनमस्कार, व्यायाम आणि आरोग्य उपासना हनुमान चालीसी ही घेऊच आणि त्याचा प्रयत्न करू. जय बजरंगबली की जय.